सत्ताधारी भाजपकडूनही मतदार यादीमध्ये घोळाचा आरोप। मतदार यादीमध्ये अनेक दुबार नावं, मृतांची नावंही वगळली नाहीत। बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंचा दावा। आपल्यापाशी काही नाही असं कधी म्हणू नका, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू। पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं आणखीन एक वादग्रस्त विधान। विखेंनी विखार पसरवला, आम्ही सोडणार नाही। बीडच्या ओबीसी मेळाव्यामधून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, तुम्ही तुमच्या नेत्यांना आवरा, भाजपला ओपन चॅलेंज। आरक्षण बचावासाठी मैदानामध्ये उतरलेल्या ओबीसींमध्येच मोठी फूट। वडेट्टीवार तासातासाला भूमिका बदलत असल्याचा आरोप, व्हिडिओ दाखवत भुजबळांचा हल्लाबोल। राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड, 21 लाख शेतकऱ्यांना 1356 कोटींचं वाटप होणार। नुकसान भरपाई मदतीबाबत सरकारकडून GR जारी। देशातील वीज कंपन्या 6,90,000 कोटींच्या तोट्यात। केंद्राच्या इलेक्ट्रिसिटी ऍक्ट सुधारणा विधेयक मसुद्यातून माहिती समोर। आर्थिक गैरव्यवस्था, अवास्तव खर्चामुळे कंपन्या तोट्यात असल्याची माहिती। ठाणे मनपातील लाचखोर अधिकारी पाटोळेंना हायकोर्टाचा दिलासा। शंकर पाटोळेंना जामीन मंजूर, 25 लाखांची लाच घेताना पाटोळेंना अटक। नांदेडच्या चेनापूर गावामध्ये विहिरीतील पाण्यामधून 75 जणांना विषबाधा। पाण्यामुळे ग्रामस्थांना उलटी आणि मळमळ। विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले। फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला मोठा झटका। चोक्सीच्या भारतातील प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाकडून मंजुरी, अटकही ठरवली वैध।